Hello students, welcome to all. स्टुडंट्स आपण ॲग्रिकल्चर अँड मायक्रोबायोलॉजी या ब्रांचचा स्टडी करायला स्टार्ट केलं होतं. त्यात आपण मागल्या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन बघितलं होतं, मायक्रोबायोलॉजीचे डेफिनेशन, त्यामध्ये मीनिंग आणि बेसिक इन्फॉर्मेशन ॲग्रिकल्चर मायक्रोबायोलॉजी बद्दलची आपण मागल्या लेक्चरमध्ये कव्हर केली होती. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत हिस्ट्री ऑफ मायक्रोबायोलॉजी. मायक्रोबायोलॉजी हिस्ट्री काय आहे, त्यामध्ये कुठल्या सायंटिस्टचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे, या सर्वाचा डिटेलमध्ये स्टडी आजच्या लेक्चरमध्ये आपण करणार आहोत. तर त्यामध्ये आपण टेबल फॉर्ममध्ये बघा, फर्स्ट आपण सायंटिस्टचं नेम आहे, त्यानंतर इयर ऑफ पिरियड म्हणजे त्याने केलेल्या वर्कचा पिरियड आणि त्यांचं मेजर कॉन्ट्रीब्युशन काय आहे ते यामध्ये आपण बघणार आहोत. तर त्यात फर्स्ट सायंटिस्ट आहेत आपले एरिस्टॉटल. इयर ऑफ पिरियड 384 to 322 BC. Observed that animal might evolve spontaneous from the soil, plant or unlike animals. Propounded the theory of spontaneous generation, which states that microbes arises automatically in decomposing organic matter. तर एरिस्टॉटल सायंटिस्ट यांनी स्पॉन्टेनियस जनरेशन थिअरी दिलेली आहे. त्यामध्ये त्यांनी असं स्टेटमेंट दिलेलं आहे की जे मायक्रोब्स असतात ते डिकम्पोजिंग ऑर्गॅनिक मॅटर मधून ऑटोमॅटिकली अराइज होत असतात मायक्रोब्स, असं त्यांचं स्टेटमेंट होतं. आणि त्यांनी स्पॉन्टेनियस जनरेशन थिअरी ही प्रोपाउंडेड केलेली आहे. त्यानंतरचे सायंटिस्ट आहे जॉन निधम. 1749 सपोर्टेड स्पॉन्टेनियस जनरेशन थिअरी. फर्स्ट ऑब्झर्व द असोसिएशन ऑफ nematodes with plant diseases. अरिस्टॉटल यांनी स्पॉन्टेनियस जनरेशन थिअरी दिलेली आहे. तर याच थिअरीला जॉन निधम यांनी सपोर्ट केला होता आणि त्यांनी फर्स्टली ऑब्झर्व असं केलं होतं की जे प्लांट डिसीजेस आहेत, वनस्पती रोग जे आहेत, त्यांचं आणि निमॅटोड यांचं असोसिएशन जे आहे ते फर्स्ट टाइम जॉन निधम यांनी ऑब्झर्व केलेलं होतं. आणि तसंच त्यांनी अरिस्टॉटल यांच्या स्पॉन्टेनियस जनरेशन थिअरीला सपोर्ट सुद्धा केलेला होता. नेक्स्ट सायंटिस्ट आहे अँटन व्हॅन लिव्हेनहूक. 1676 डिस्कवर मेनी ग्रुप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स लाईक बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, अल्गी, ईस्ट विथ हिज सेल्फ डेव्हलप सिंपल मायक्रोस्कोप. बघा, अँटन व्हॅन लिव्हेनहूक यांचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे खूप इम्पॉर्टंट असं कॉन्ट्रीब्युशन आहे. या सायंटिस्ट बद्दल आपण प्लांट पॅथॉलॉजी ही ब्रांच शिकत असताना प्लांट पॅथॉलॉजीच्या हिस्ट्रीमध्ये सुद्धा यांचं नाव आपण वाचलेलं होतं. तर त्यांनी 1676 मध्ये सिंपल मायक्रोस्कोपचा शोध लावला. कशासाठी? तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स ऑब्झर्व करण्यासाठी. आपल्याला माहिती आहे मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आहे आपल्या नेकेड आयनी आपण बघू शकत नाही, त्यासाठी मायक्रोस्कोप हे खूप इम्पॉर्टंट असतं. आणि या सिंपल मायक्रोस्कोपचा शोध जो आहे तो अँटन व्हॅन लिव्हेनहूक यांनी लावला आणि त्यामध्ये त्यांनी खूप मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आहे ते डिस्कवर केले, लाईक बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, अल्गी, ईस्ट यासारखे मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते त्यांनी सेल्फ डेव्हलप, त्यांनी स्वतः तयार केलेल्या मायक्रोस्कोपमध्ये ऑब्झर्व केले आणि डिस्कवर्ड केलेले आहे अँटन व्हॅन लिव्हेनहूक यांनी. नंतरचे सायंटिस्ट आहे लुईस पास्चर. 1822 to 1895 gave germ theory of disease. Observed that microbes are involved in fermentation, gave pasteurization technique, developed anthrax vaccine, called as pioneer founder of modern microbiology. बघा, लुईस पास्चर यांना पॉयनर फाउंडर ऑफ मॉडर्न मायक्रोबायोलॉजी असं म्हटलं जातं. त्यांनी जर्म थिअरी दिलेली आहे. त्यानंतर त्यांनी जी फर्मेंटेशन प्रोसेस होते त्यामध्ये मायक्रोबचं इन्व्हॉल्वमेंट असतं असं त्यांनी ऑब्झर्व केलं. म्हणजे जी काही फर्मेंटेशन प्रोसेस जी आहे ती मायक्रोब्समुळे होत असते असं त्यांनी सांगितलेलं आहे. तसंच त्यांनी पाश्चरायझेशन टेक्निक सुद्धा दिलेली आहे आणि अँथ्रॅक्स वॅक्सिन सुद्धा त्यांनी विकसित केलेली आहे. जो अँथ्रॅक्स डिसीज आहे त्याच्या अगेन्स्ट अँथ्रॅक्स वॅक्सिन त्यांनी डेव्हलप केलेली आहे आणि म्हणूनच त्यांना पॉयनर फाउंडर ऑफ मॉडर्न मायक्रोबायोलॉजी असं सुद्धा म्हणतात. नंतरचे सायंटिस्ट आहे अँटन डी बेरी. यांचं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन आपण प्लांट पॅथॉलॉजी ब्रांच मध्ये बघितलं होतं. 1845 मध्ये जो लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो हा डिसीज आहे पोटॅटो या प्लांटवरचा, या फंगसमुळे होत असतो असं त्यांनी फर्स्ट टाइम सांगितलेलं होतं. ओके, तर म्हणूनच त्यांना फादर ऑफ प्लांट पॅथॉलॉजी असं सुद्धा म्हणतात, अँटन डी बेरी यांना. नंतरचे सायंटिस्ट आहे रॉबर्ट कोच. 1876 prove that bacteria can cause disease
anthrax disease caused by Bacillus anthracis, gave pure culture technique of bacteria, gave Koch postulates, called as the father of bacteriological technique. रॉबर्ट कोच यांनी बॅक्टेरिया संबंधितचा स्टडी केला, वर्क केलं जास्त त्यांनी बॅक्टेरियावर. तर त्यांनी काय प्रूव्ह केलं, तर बॅक्टेरिया जो आहे तो प्लांट डिसीज कॉज करायला रिस्पॉन्सिबल आहे. जे काही डिसीजेस होत असतात ते बॅक्टेरियामुळे होतात असं त्यांचं म्हणणं आहे. जसं की अँथ्रॅक्स डिसीज जो आहे तो बॅसिलस अँथ्रॅसिस या कॉझल ऑर्गॅनिझममुळे या बॅक्टेरियामुळे होत असतो. तसंच त्यांनी प्युअर कल्चर टेक्निक दिली बॅक्टेरियाची. कोच पॉस्ट्युलेट सुद्धा दिले, हे खूप फेमस आहे. 3-4 पॉस्ट्युलेट्स आहे, यात त्यालाच रॉबर्ट कोच यांच्या नावाने कोच पॉस्ट्युलेट्स असं म्हणतात. आणि या सर्व कॉन्ट्रीब्युशनमुळे त्यांनाच बॅक्टेरियाबद्दलच्या कॉन्ट्रीब्युशनमुळेच त्यांना फादर ऑफ बॅक्टेरियोलॉजिकल टेक्निक असं म्हणतात. ज्या काही बॅक्टेरियाबद्दलच्या टेक्निक्स आहे जसं की प्युअर कल्चर टेक्निक आणि इथे दिली, म्हणूनच त्यांना बॅक्टेरियोलॉजिकल टेक्निकचे फादर असं सुद्धा म्हणतात रॉबर्ट कोच यांना. नेक्स्ट सायंटिस्ट आहे एडवर्ड जेनर. 1796 इंट्रोड्यूस वॅक्सिनेशन अगेन्स्ट स्मॉलपॉक्स. जो स्मॉलपॉक्स डिसीज आहे त्याच्या संबंधित त्यांनी वॅक्सिनचा शोध लावलेला आहे. त्यानंतरचा सायंटिस्ट आहे इव्हॅनोव्हास्की. 1882 वर्क विथ टोबॅको मोझॅक डिसीज अँड कन्क्लुडेड दॅट इट इज कॉज्ड बाय एजंट स्मॉलर दॅन दॅट बॅक्टेरिया. बघा, टोबॅको मोझॅक डिसीज जो आहे, जो टोबॅको मोझॅक व्हायरस यामुळे होत असतो असं आपल्याला माहिती आहे. आपण प्लांट पॅथॉलॉजी ब्रांच शिकत असताना याबद्दलचा स्टडी केला होता की टोबॅको मोझॅक डिसीज जो आहे तो टोबॅको मोझॅक व्हायरस यामुळे होत असतो. पण त्यावेळेला 1882 ला इव्हॅनोव्हास्की यांनी वर्क करत असताना त्यांनी असं कन्क्लुडेड केलं की जे टोबॅको मोझॅक डिसीज जो आहे तो अशा एजंटमुळे होत असतो की जो बॅक्टेरियापेक्षाही स्मॉलर आहे. ओके, बॅक्टेरियापेक्षाही स्मॉलर आहे. आता आपल्याला माहिती आहे की तो व्हायरसमुळे होत असतो, पण त्यावेळेला त्याचं डिस्कवर व्हायचंच होतं व्हायरस, ही टर्म. तेव्हा इव्हॅनोव्हास्की यांनी असं सांगितलं की अशा एजंटमुळे होत असतो की जो बॅक्टेरियापेक्षाही स्मॉल आहे. नंतर आहे बेजरिंग. 1898. Okay, work on tobacco mosaic disease and called the causal agent as Contagium vivum fluidum. Okay, त्यानंतर इव्हॅनोव्हास्की यांनी तर सांगितलं की बॅक्टेरियापेक्षा स्मॉल ऑर्गॅनिझम आहे ज्याच्यामुळे टोबॅको मोझॅक डिसीज होत असतो, पण तो कुठला एजंट आहे हे त्यांनी तेव्हा डिस्कवर केलेलं नव्हतं. तर त्यानंतर बेजरिंग या सायंटिस्टनी टोबॅको मोझॅक डिसीजवर वर्क केलं अगेन, आणि त्यांनी असं कन्क्लुडेड केलं की त्या कॉजल एजंटला त्यांनी कॉन्टेजियम व्हिवम फ्लुइडम असं नाव दिलं. कॉइन द टर्म व्हायरस, म्हणजेच व्हायरस ही टर्म त्यांनी कॉइन केली आणि म्हणूनच त्यांना फादर ऑफ व्हायरोलॉजी असं म्हणतात. ओके, तर त्यांनी फर्स्ट टाइम जो टोबॅको मोझॅक डिसीज आहे तो व्हायरस या कॉजल व्हायरसमुळे होत असतो असं सांगितलं, आणि त्यांनीच व्हायरस ही टर्म जी आहे ती कॉइन केली, आणि म्हणूनच या व्हायरस बद्दलच्या स्टडीमुळे त्यांना फादर ऑफ व्हायरोलॉजी असं म्हटलं जातं. बेजरिंग यांना. इथे लक्षात ठेवा, फादर ऑफ व्हायरोलॉजी कोण, तर बेजरिंग, ज्यांनी 1898 मध्ये व्हायरस ही टर्म कॉइन केली. Then toward 1950 and D. Herrili 1970 independently discovered bacteriophages. त्यांनी independently bacteriophages ही जी टर्म आहे ती डिस्कवर्ड केली. तर म्हणजे काय होतं, अ व्हायरस दॅट किल्स बॅक्टेरिया अँड फेज मीन्स टू इट. Then Bowden and Peary 1937 gave experimental evidence that virus is composed of nucleic acid and protein. या बाउडेन अँड पियरी यांनी 1937 ला काही एक्सपेरिमेंटल एव्हिडन्स मधून असं सांगितलं की व्हायरस जे आहे ते न्यूक्लिक ऍसिड आणि प्रोटीन यांच्या कंपोजिशनने बनलेला असतो. काय, तर व्हायरस. इथे लक्षात ठेवा, व्हायरस जे आहे ते न्यूक्लिक ऍसिड आणि प्रोटीन यांचं कंपोज होऊन बनलेला असतो व्हायरस, असं कोणी सांगितलं, तर बाउडेन आणि पियरी यांनी 1937 मध्ये असं एक्सपेरिमेंटल एव्हिडन्स मधून त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे. Then Alexander Fleming 1929 डिस्कवर पेनिसिलिन. पेनिसिलिन हे अँटीबायोटिक्स जे आहे ते अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी दिलेलं आहे. Then S.A. Waxman 1952 discovered the antibiotic streptomycin. It is produced by soil inhibiting actinomyces Streptomyces griseus. ओके, तर अँटीबायोटिक स्ट्रेप्टोमायसिन जे आहे अँटीबायोटिक आहे. तर हे अँटीबायोटिक जे आहे ते S.A. वॅक्समन या सायंटिस्टने दिली 1952 मध्ये, जे
सॉइल इनहिबिटिंग ॲक्टिनोमायसिट्स आहे, म्हणजेच स्ट्रेप्टोमायसिस ग्रेझियास आहे, यापासून हे अँटीबायोटिक स्ट्रेप्टोमायसिन जे आहे ते प्रोड्यूस केलं जातं. ओके. देन नॉल अँड रुस्का 1939. नॉल आणि रुस्का यांनी असं प्रूव्ह केलं की DNA जे आहे ते हे जेनेटिक मटेरियल आहे. देन डायनर ETL 1978. Discover viroid. Viroid is called as naked virus. That means viroids don't have protein coat. They have only nucleic acid. बघा बेजरिंग यांनी व्हायरस ही टर्म दिली. ओके. आणि आपल्याला माहिती आहे बॉर्डन आणि पियर यांनी सांगितलं की व्हायरस जे आहे ते न्यूक्लिक ऍसिड आणि प्रोटीन यापासून बनलेलं असतं. त्यानंतर डेनियर यांनी 1971 मध्ये व्हायरॉइड ही टर्म दिली. बघा व्हायरस आणि व्हायरॉइड यामध्ये दोनमध्ये फरक आहे. ओके. व्हायरॉइड ही टर्म जी आहे ती डेनियर ETL यांनी दिली. व्हायरॉइड म्हणजे स्नेक्ड व्हायरस आणि ज्यामध्ये प्रोटीन कोड जे असतं ते नसतं. प्रोटीन कोड जसं की व्हायरसमध्ये प्रोटीन कोड आणि न्यूक्लिक ऍसिड असतं, तर व्हायरॉइडमध्ये प्रोटीन कोड नसतं आणि त्यांच्यामध्ये न्यूक्लिक ऍसिड जे आहे ते असतं. तर व्हायरॉइड ही टर्म जे आहे डेनियर ETL आणि 1971 मध्ये इथे दिलेली आहे, हे लक्षात ठेवायचे. देन हॅकेल 1866 मध्ये हॅकेल या सायंटिस्टनी किंगडम प्रोटिस्टा हे इंट्रोड्यूस केलं. आपल्याला माहिती आहे 5 प्रकारचे किंगडम आहे, जसे की किंगडम मोनेरा, प्लॅन्टी, ॲनिमेलिया. तर त्यातलंच एक किंगडम प्रोटिस्टा जे आहे ते हॅकेल यांनी इंट्रोड्यूस केलेलं 1866 मध्ये. नंतरचे सायंटिस्ट आहे व्हायटॅकर 1969. इयर ऑफ पिरियड इज 1969. व्हायटॅकर या सायंटिस्टनी 5 किंगडम क्लासिफिकेशन इंट्रोड्यूस केलं. तर ते 5 किंगडम क्लासिफिकेशन मध्ये 5 किंगडम कोणते कोणते आहेत, तर ते फर्स्ट वन इज मोनेरा, देन प्रोटिस्टा, फंगी, प्लांटी अँड ॲनिमेलिया. हे 5 किंगडम जे आहे व्हायटॅकर सायंटिस्ट यांनी इंट्रोड्यूस केलेले आहे. खूप इम्पॉर्टंट आहे बघा. यातलं प्रोटिस्टा जे हॅकेल यांनी इंट्रोड्यूस केलं आपण अगोदर बघितलं. तर हे 5ही किंगडम जे आहे, किंगडमचं क्लासिफिकेशन जे आहे किंगडम व्हायटॅकर यांनी दिलं आणि तसंच त्यांनी त्यावरून सगळे ऑर्गॅनिझम्स जे आहे या किंगडम मध्ये क्लासिफिकेशन कसं आहे याचं इंट्रोडक्शन जे आहे ते व्हायटॅकर यांनी दिलेलं आहे 1969 मध्ये. नंतरचे सायंटिस्ट आहे TJ बुरिल 1878. डिस्कवर द फर्स्ट बॅक्टेरियल डिसीज इन प्लांट, फायर ब्लाइट ऑफ ऍपल caused by the bacterium Erwinia amylovora. TJ बुरिल या सायंटिस्टने 1878 मध्ये फर्स्ट बॅक्टेरियल डिसीज म्हणजेच फायर ब्लाइट ऑफ ऍपल हा डिसीज जो आहे फर्स्ट बॅक्टेरियल डिसीज जो आहे तो TJ बुरिल यांनी डिस्कवर केला. याचं कॉजल ऑर्गॅनिझम आहे इरविनिया ॲमॅलोरा. बघा इथे लक्षात ठेवा फर्स्ट बॅक्टेरियल डिसीज कुठला, तर फायर ब्लाइट डिसीज ऑफ ऍपल आणि त्याचं कॉजल ऑर्गॅनिझम सुद्धा लक्षात ठेवा इरविनिया ॲमॅलोरा. नेक्स्ट सायंटिस्ट आहे HC ग्राम 1884. तर HC ग्राम यांनी त्यांच्याच नावावर ग्राम स्टेनिंग जे आहे म्हणजे स्टेनिंग टेक्निक जे आहे, आपण प्लांट पॅथॉलॉजी मध्ये क्लासिफिकेशन बघत असताना आपण स्टेनिंग याच्यावरून क्लासिफिकेशन केलं होतं. त्यामध्ये आपण बघितलं होतं की ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. तर हे स्टेनिंग टेक्निकने आपण नंतर ते बघितलं होतं. तर ही स्टेनिंग टेक्निक जे आहे याला ग्राम स्टेनिंग असं म्हणतात. तर ही HC ग्राम या सायंटिस्टनी 1884 मध्ये दिलेली आहे. तर ते त्यांच्याच नावावर आहे बघा, ग्राम HC ग्राम यांच्याच नावावर ग्राम स्टेनिंग आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल. त्यानंतर आहे डोई ETL 1967. Discover MLO. The term MLO is now replaced by phytoplasma. डोई ETL या सायंटिस्टने 1967 मध्ये MLO ही टर्म डिस्कवर केली. तर MLOचा लॉंग फॉर्म आहे मायक्रोप्लाझ्मा लाईक ऑर्गॅनिझम. लक्षात ठेवा मायक्रोप्लाझ्मा लाईक ऑर्गॅनिझम म्हणजेच MLO ही टर्म जी आहे ती डोई ETL यांनी दिलेली आहे 1967 मध्ये. आता MLO या टर्मच्या जागेवर त्यालाच फायटोप्लाझ्मा असं सुद्धा म्हणतात. MLO इज नाव रिप्लेस बाय फायटोप्लाझ्मा. तर स्टुडंट्स आजच्या लेक्चर मध्ये आपण हिस्ट्री ऑफ मायक्रोबायोलॉजी बघितली. जे मेन सायंटिस्ट होते त्या सर्व सायंटिस्टना कव्हर करण्याचा मी या लेक्चरमध्ये ट्राय केला. असे भरपूर सायंटिस्ट आहेत ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे मायक्रोबायोलॉजी मध्ये आहे. त्यातले इम्पॉर्टंट सायंटिस्टचा स्टडी आज आपण आजच्या लेक्चरमध्ये केलेला आहे. यामध्ये तुम्हाला नेम ऑफ पर्सन म्हणजे नेम ऑफ सायंटिस्ट जे आहे ते आणि त्यांचं वर्क पिरियड काय आहे, इयर ऑर पिरियड काय आहे
हे लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि क्रोनॉलॉजिकली सुद्धा तुम्ही त्याचा स्टडी करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे बघा, इथे काही सायंटिस्टचं कॉन्ट्रीब्युशन फंगसच्या बाबतीत, काहींचं बॅक्टेरियाच्या बाबतीत, मायक्रोब्स या मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या बाबतीत म्हणजेच मायक्रोबायोलॉजीच्या बाबतीत वेगवेगळ्या सायंटिस्टनी कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. त्यामुळेच आज मायक्रोबायोलॉजी या ब्रांचमुळे खूप सायन्स सामोर गेलेलं आहे. तर या सायंटिस्टचं कॉन्ट्रीब्युशन लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. एक्झाममध्ये यावर क्वेश्चन विचारला जातो. त्याच्यामुळे तुम्ही हे लेक्चर वारंवार बघा, ज्यामुळे तुम्हाला सायंटिस्टचे नेम आणि तसेच इयर सुद्धा लक्षात राहायला सोपं जाईल. आय होप तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण या सामाचा टॉपिक कव्हर करणार आहोत. ओके, तोपर्यंत स्टे सेफ, स्टे हेल्दी. थँक्यू स्टुडंट्स.